हे पहा, आपण चिंचाचं झाड लावण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 फूट खड्डा खोदून घेतलेला आहे. आणि हे बघा, त्याच्यामध्ये आपण हे गांडूळ खत आहे ते आपण त्यात भरणार आहोत. आणि हे आहे चिंचाचं रोप, आपण त्यात लागण करणार आहोत. अशा पद्धतीत आपण गांडूळ खत खालच्या बाजूला टाकून घेतलेलं आहे. परत आपण आता त्याला वृक्षारोपण करूया आपण चिंचा झाडाचं. अशा पद्धतीत आपण आता खत टाकून वरून माती टाकून आपण आता हे झाडाच्या बुंद्याबरोबर आपण भरून घेतले. आता ह्याला आपण पाणी घालू. पाहिलं का, अशा पद्धतीत आपण ह्याला प्रोटेक्शनसाठी झाडं, हे चिंचाचं झाड लावलेलं आहे, त्याला शेळी किंवा जनावरं वगैरे खाऊ नये म्हणून अशा पद्धतीत जाळीचं प्रोटेक्शन दिलेलं आहे. परत ह्याला आपण ह्याला आता पाणी घालूया. चिटकण्यासाठी मदत करतो. अशा पद्धतीत ह्याला गांडूळ खत दिलं, परत खाली टाकलं, परत साईडने टाकलं, वरून माती टाकून पूर्णपणे हे केलं. आता आपण ह्याला जसं लागल तसं आपण ह्याला पाणी घालून देऊ, म्हणजे झाड चिटकण्यास मदत होते. एवढी मेहनत घ्यावी लागते सुरुवातीला, त्यावेळेस त्याचं फळ भेटतं. परत दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला दाखवतो दुसरं एक झाड. हे बघितलं का, आंब्याचं झाड, ह्याला जाळी लावलेली आपण. त्यावेळेस हे कुठंतरी असं वरी जाऊन जनावरं किंवा शेरडाने खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे हे एवढं वरपर्यंत पोचलेलं आहे असं लावून जाळीच्या वरी असं. आता आपल्याला ही जी जाळी पण परत काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीत एवढं प्रोटेक्शन दिलं तर झाडं वगैरे येतात. त्याला पाणी वर उन्हाळ्यात न सोडलं तरी चालतंय किंवा दिलेलं आहे. परत आता हे पहा तुम्ही, आपण 2 ते 2.5 महिन्यापूर्वी आपण एक भोपळ्याचा येल लावला होता. त्या परिश्रमाचं फळ आता हे असे भोपळे लागलेले आहेत बघा. साधारणतः आपण बघू, चेक करून कसं झालं आहे ते. एकदम कवळं आहे की कसं नखाचं बुडलेलं, एकदम कवळं आहे. 7-8 दिवसात तयार होईल अशा पद्धतीत आहे. हे बघा, आपलं ही चक्कूचं झाड आहे, ह्याला सुद्धा जाळीचं प्रोटेक्शन दिले म्हणून ते आता वरी जात आहे असं अशा पद्धतीत आहे. नाहीतर ह्याला शेरडं किंवा जनावर खातात आणि जागेवर खोटं राहतं किंवा ते मोडून जाते. त्यामुळं प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे जाळीचं. नंतर आपलं हे परत पाहून घ्या, हे 20 दिवसाचं आपलं सोयाबीनचं पीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये तणनाशकची फवारणी केलेली आहे, कुठं तण सुद्धा दिसत नाही, काय नाही. अशा पद्धतीत आहे हे जे सध्या प्लॉट सध्या जे आहे ते असं 1.5 एकरचा प्लॉट आहे. असं हे साधारणतः 20 दिवसाचा आहे. आता ह्याच्यावर कुठं आपल्याला पानं कुरतडल्यासारखं दिसायला लागलेत, तर आपल्याला ह्याला आता अळीचं औषध एक घ्यावं लागेल. साधारणतः 6 वर्षाच्या आसपास, साधारणतः 7-8 दिवसामध्ये त्याच्यामध्ये घ्यावं लागेल हे असं. हे बघा, मध्ये पाऊस नव्हता तर आपण स्प्रिंकलर जोडून हे जोडलेलं होतं. हे दिसतंय का स्प्रिंकलर, हे अशा पद्धतीत स्प्रिंकलर जोडून थोडा 2-3 तास चाललेलं होतं असं आहे. आपल्याला ह्याच्यावरती
औषध मात्र फवारणीचं घ्यावं लागली. ही सेकंड लाईन स्प्रिंकलरची. आबाळ बरीक आलाय होता काय तर अशा पद्धतीत पिकाची वाढ आहे. 20 दिवसाचा आहे. असं बघा कुठं तरी असं ज्या ठिकाणी औषध पडलेलं नाही त्या ठिकाणी राहिलेलं आहे. ते काय आता कोळपताना वगैरे निघून जात आहे. ते त्याचा काही विषय नाही. कोळपटी करताना राहिलं असायला निघून जात आहे ते. बघूया आता ह्याचं उघड पडली की आपल्याला त्याचं करून घ्यायचीच आहे फवारणी. असं त्यानंतर अशा पद्धतीत आपलं सध्या सोयाबीनचा प्लॉट आहे.